आणि आपण सर्व श्रोते मंडळी सर्वांना अभिवादन. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत संत नामदेव आणि संत तुकाराम अध्यासन, त्याचप्रमाणे ज्ञानमयी संचालित या ठिकाणचं सकल संत विचारपीठ यांच्या वतीनं आपण हा अभ्यासक्रम वारकरी वारसा विशारद घेत आहोत. आणि त्यामध्ये मी या सत्रामध्ये नामदेव महाराज कृत श्री ज्ञानेश्वर चरित्र या विषयावरती बोलत आहे. आपण आदी नावाचं जे प्रकरण होतं ते संपवलं नामदेवांनी लिहिलेलं ज्ञानेश्वर चरित्रातलं, आणि त्यानंतर आपण आता तीर्थावळी या प्रकरणाबद्दल चर्चा करतोय. आणि आपण आतापर्यंत हे पाहिलं की नामदेवरायांना घेऊन ज्ञानेश्वर महाराज उत्तरेमध्ये तीर्थयात्रेसाठी गेले आणि त्यासाठी त्या मागे ज्ञानदेवांचा एक हेतू नामदेवरायांच्या सहवासामध्ये भक्ती सुख घ्यावं आणि त्यांच्याकडनं काही भक्तिशास्त्राच्या गोष्टी ऐकाव्यात हा होता. आणि म्हणून त्यांनी भक्तीमधल्या ज्या मूलभूत संकल्पना आहेत त्यांचा अर्थ विशद करण्याची विनंती नामदेवरायांना केली आणि त्याप्रमाणे नामदेवरायांनी त्या सगळ्या संज्ञांचे संकल्पनाचे अर्थ वारकरी पद्धतीने स्पष्ट केले. ते केल्यानंतर ज्ञानदेवांचं समाधान झालं आणि ज्ञानदेवांनी नामदेवरायांची खूप स्तुती केली, तोंड भरून स्तुती केली. ते आपण पाहिलं की अगदी भक्त भागवत बहुसाल ऐकले, बहु होऊन गेले होती पुढे, परी नामयाचे बोलणे नवे कवित्व, हा रस अद्भुत निरुपम, या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आणि नामदेवरायांच्या बद्दल ज्ञानदेवांना किती आदर आहे हे आपण लक्षात घेतलेले आहे. आता या तीर्थावळी नावाच्या प्रकरणामध्ये तीर्थयात्रेत नामदेवांनी आणि ज्ञानदेवांनी कोणती कोणती स्थळं पाहिली याचा पूर्ण तपशील दिला गेला नाही, संक्षिप्तपणे सांगितलेलं आहे. आणि काय सांगितलेलं आहे बघा की पश्चिमे प्रभास आदि करुणी द्वारका, पाहिल्या सकळिका मोक्षपुऱ्या. आता द्वारका ही एक मोक्षपुरी सुद्धा आहे, म्हणजे पश्चिमेकडचा भाग पाहिला. आणि आपल्याला हे माहिती की ते उत्तरेत म्हणजे काशीला गेले हे आपल्याला माहिती आहे. आपण सुरुवातीला याचाही उल्लेख केला होता की काशीमध्ये तो जो एक स्तंभ होता आहे त्या स्तंभावर त्याचा या यात्रेचा उल्लेख संवत ज्याला म्हणतो आपण त्या कालगणनेसह केला गेलेला आहे. आता ही सगळी जरी तीर्थ नामदेवराय पाहत होते तरी वारंवार असं सांगितलं गेलं की हे सगळं पाहत असताना परी पंढरीचे प्रेम नामयाचे जीवी, माऊली आठवी पांडुरंग, अशी त्यांची अवस्था होती. दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रामध्ये दुसऱ्या कुठल्याही देवामध्ये त्यांचं मन रमत नव्हतं. त्यांना सतत पंढरीच्या विठ्ठलाच्या रूपाचा ध्यास लागलेला होता. पण ठीक आहे, हे आतापर्यंत झालं आणि आता ते परत निघालेले आहेत, परतीच्या वाटेवरती आहेत. पंढरपूरला यायला म्हणजे महाराष्ट्रात यायला ते आता परत निघाले आहेत. आणि ते सांगताना कसं सांगितलं तीर्थावळीमध्ये, दोघांच्याही संदर्भातलं हे कडवं आहे अभंगाचं की जीवनमुक्त दोन्ही भक्त आणि ज्ञानी, परतोनी तेथुनी येती मार्गी. जीवनमुक्त दोन्ही, आता पहा कसा अन्वय लावायचा की भक्त आणि ज्ञानी, म्हणजे नामदेवराव हे भक्त आहेत, ज्ञानेश्वर महाराज हे ज्ञानी आहेत, तरी सुद्धा त्यांच्या परमार्थिक अधिकाराचा विचार केला तर ते दोघेही जीवनमुक्त आहेत, असा त्याचा निश्चितपणे अर्थ लावणं उचित ठरेल. जीवनमुक्त ज्ञानी, जीवनमुक्त दोन्ही
भक्त आणि ज्ञानी परतून तेथून येती मार्गी, परतीच्या मार्गावरती निघालेले आहेत. त्यामुळं हे दोन्ही शब्दप्रयोग अगदी काय म्हणतात त्याला योजलेले आहेत. मला असं वाटतं बुद्धिपूर्वक योजलेले आहेत. आणि त्या ठिकाणी दोघांनाही, कारण सामान्यपणे लोकांचा काय समज असतो की मुक्ती मिळण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं ज्ञान आवश्यक असतं, त्या ज्ञानी माणसालाच मुक्ती मिळते. पण इथे मात्र प्रॉमिनंटली सांगितलं गेलं की नामदेवराय हे भक्त आहेत आणि तरी देखील ते जीवनमुक्त आहेत. हे आपण या ठिकाणी पाहिलं. केवळ ज्ञानानंच मुक्ती मिळते हा समज दूर करून भक्तालाही मुक्ती मिळते. अर्थात अर्थात त्या भक्ताला भक्तीपेक्षा मुक्ती कमी प्रतीची वाटते, याचाही या ठिकाणी उल्लेख करायला पाहिजे. म्हणजे हे सगळं नामदेवरायांनी जे सांगितलं ते त्यांचं शब्द पांडित्य नाही, शब्दज्ञान नाही, तर ते त्यांचे अनुभवाचे बोल आहेत. म्हणून त्यांच्याकडनं ते ऐकणं. एरवी भक्तिशास्त्रावरचे अनेक ग्रंथ उपलब्ध असतात, ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात सुद्धा होते, परंतु ते नामदेवांच्याकडनं ऐकणं हे जास्त त्यांना महत्वाचं वाटलं. आणि स्वतः नामदेव सांगतात की बाबा हे मला जो अनुभव आला त्यानुसार मी साधारणपणे सांगत आहे. आता परतीच्या मार्गावरती हा जो एक प्रसंग घडला ना, मला असं वाटतं की त्याचा उल्लेख आपण पूर्वी केलेला आहे, पण या संदर्भात तो सांगणं अधिक योग्य आहे. काय प्रसंग आहे? हे सगळं भक्तिशास्त्र नामदेवरायांनी सांगितलं, ते अनुभवातनं सगळं ज्ञात झालेलं आहे ही सांगतात. परंतु हे सैद्धांतिक विवेचन झालं नामदेवांनी केलं, थ्योरेटिकल झालं. प्रत्यक्ष व्यवहाराच्या पातळीवरती काय परिस्थिती असू शकते? कारण सिद्धांतनात माणसं खूप पुढे जातात, ते डोक्याचं काम आहे आणि माणसाचा मेंदू तल्लक असतो, तो विचार करतो आणि खूप पुढच्या गोष्टी तो विचाराच्या अंगाने पाहू शकतो. परंतु प्रत्यक्ष व्यवहारात त्याचं काय प्रतिबिंब पडतं, त्या माणसाच्या व्यवहारावर त्याचा काही परिणाम झालेला आहे का, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून व्यवहारात जर ते बिंबलं असेल तर ते खरं मानतो आपण. एरवी ठीक आहे, या एक सैद्धांतिक भराऱ्या आहेत असं आपण समजू शकतो. तेव्हा ते वास्तवात कसं उतरतं, किती उतरतं, हे ज्ञानेश्वरांना देखील पाहायचं होतं. आणि तो प्रसंग लवकरच योगायोगाने आला. कोणता प्रसंग होता तो? की परतीच्या त्या वाटेवरती राजस्थानच्या मरुभूमीत, तिथे सगळं वाळवंट आहे. आपल्या कल्पना आहे, वाळवंटामध्ये नद्या नसतात, त्यामुळे पाणी नसतं, कित्येक मैल नुसती वाळूच वाळू असते. तहान जर लागली तर सगळी पंचायत होते, हे आपल्याला माहिती आहे. तर अशा त्या वाळवंटात राजस्थानच्या त्या दोघांनाही बराच काळ पाणी नाही मिळालं प्यायला. व्याकुळ झाले तानेने ते. आणि आता काय पर्याय नसतो ना, थांबता तर येत नाही. बघूयात, इथं नाही तर आणखीन पुढे गेल्यावर सापडेल, आणखी पुढे गेल्यावर सापडेल. तर त्यांना सुदैवानं काही काळ पुढे गेल्यानंतर, काही अंतर चालल्यानंतर एक विहीर दिसली योगायोगाने. आणि अर्थात ते पाहिल्या त्यांना खूप आनंद वाटला की चला, म्हणजे आता आपल्याला पाणी या विहिरीतून मिळू शकेल. ते जवळ गेले आणि त्यांनी विहिरीत डोकावलं, तर त्यांच्या असं लक्षात आलं की या विहिरीमध्ये पाणी आहे, परंतु ते खूप खाली आहे, खोलवर आहे. आणि त्या विहिरीमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या वगैरे नाही. त्यामुळे पाणी खाली असलं तरी ते पाणी मिळवायचं कसं आणि प्यायचं कसं, हा एक मोठाच प्रश्न उपस्थित झाला. आता कसं आहे की ज्ञानेश्वर महाराज हे योगी होते आणि योग्याचं एक महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे योग मार्गाचं की त्याला अष्टमहासिद्धी ज्यांना म्हणतो आपण त्या अवगत होतात. त्यांना वश होतात की त्या सिद्धींच्या साह्यानं ते चमत्कार करू शकतात. आणि कोणते कोणते चमत्कार? अनेक चमत्कार आहेत. अष्टमहासिद्धींचे अष्टचमत्कार वगैरे वगैरे असतील. ते सगळ्या सिद्धी आणि सगळे चमत्कार या ठिकाणी आपल्याला त्यांची चर्चा करायची गरज नाही. महत्वाचा मुद्दा असा होता की एका सिद्धीचं नाव आहे लघिमा. म्हणजे त्या सिद्धीच्या साह्यानं आपणाला, म्हणजे त्या योग्याला, आपणाला म्हणजे अर्थात योगी माणसाला अत्यंत सूक्ष्म रूप धारण करता येतं. आणि सूक्ष्म रूप धारण करून त्याप्रमाणे व्यवहार करता येतो.
मग ही सिद्धी ज्ञानेश्वर महाराजांना अवगत होती. ते गुप्त होऊ शकतात योगी लोक, ते उडू शकतात आभाळामध्ये, ते मोठं रूप सुद्धा धारण करू शकतात, अशा त्या सिद्धी आहेत. तर त्यातली ही जी एक सिद्धी होती लघिमा, तिच्या साहाय्याने त्यांना एकदम लहान रूप धारण करता येत होतं आणि त्या सिद्धीचा अवलंब करून त्यांनी एकदम लहान असं रूप धारण केलं. भिंगुरटी म्हणतो आपण अशा प्रकारे. ती उडू पण शकते. आणि ते रूप धारण करून ते त्या विहिरीमध्ये खाली गेले. ते पाणी प्यायले तिथे त्याच रूपामध्ये आणि पाणी पिऊन वरती आले. नामदेवराय त्या कठाड्याच्या पाशी विहिरीच्या उभे होते आणि ते नामदेवरायांना असं म्हणाले की माझी तर तहान भागलेली आहे, मी खाली गेलो आणि तिथनं मी पाणी पिऊन आलेलो आहे योगसिद्धीच्या प्रभावामुळं. तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला सुद्धा तुमच्यासाठी सुद्धा पाणी आणून देऊ शकतो, आणू का, असं ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेवरायांना विचारलं. आता एक गोष्ट लक्षात घ्या, नामदेवरायांनी हो म्हटलं असतं, त्याच्यात काय, आपले स्नेही आहेत, मित्र आहेत, त्यांनी आपल्यासाठी एवढं जर केलं तर तो काही त्यांना भार नाही होणार. चुटकी सरशी, म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून तो डाव्या हातचा मळ होता. अशा प्रकारे लहान रूप धारण करून खाली जाऊन पाणी आणणं. पण मग तसं जर केलं असतं, ज्ञानेश्वर महाराजांनी आणलं असतं, नामदेवराय पाणी प्याले असते, त्यांची तहान भागली असते, काही नसते अडचण आली. पण असं जर झालं असतं तर मग लक्षात घ्या की नामदेवरायांच्या भक्तीच्या सत्वाचं हरण झालं असतं. म्हणजे एका भक्ताला पाण्यासाठी योगमार्गाला शरण जावं लागतं, योग्याला शरण जावं लागतं, असं आपोआप चित्र निर्माण झालं असतं आणि मग ते भक्तीच्या व्यवहाराला घातक ठरलं असतं. मग कशाला लोकांनी भक्ती करायची? योगमार्गाचाच अवलंब करावा ना, सरळ सरळ. नाही तर असा जर प्रसंग आला आपल्यावरती, समजा एखाद्या माणसावरती असा प्रसंग आला भक्तावरती, तर त्यावेळेला त्याच्याबरोबर ज्ञानदेवांच्या सारखा योगी पुरुष असेलच असं सांगता येत नाही, नसेल नाही. नसला तर काय करणार तो? पाण्या वाचून तहानेने व्याकुळ होऊन मरायची त्याच्यावरती वेळ येईल ना. म्हणून नामदेवरायांनी तो मोह टाळला आणि ते काय म्हणाले, म्हणजे हे पण लक्षात आलं की आता इतक्या वेळ त्यांनी मधल्या काळामध्ये भक्तीचा एवढा गौरव केला होता, भक्तीचं एवढं उदात्तीकरण केलं होतं, भक्तीचे गोडवे गायले होते, ते सगळे व्यर्थ ठरले असते, त्यांच्यावर पाणी पडलं असतं. म्हणजे थोडक्यात सांगायचा मुद्दा काय माहितीये का, की त्यांचा तो जणू काही संपूर्ण भक्ती मार्गच या निमित्ताने पणाला लागलेला होता. आणि ज्ञानेश्वर महाराज तयार होते, हळूनी उदक देईन तुझ्या हाती, न दिसे अनुगत्य अनेक काही, असं म्हणाले. आणि नुसतं तेवढंच नाही म्हणाले, पुढे त्यांनी गंमत केली आहे की पडल्या संकटी विचारावे मनी, सांडावे आयनी अभिमानाची. त्यांनी जणू काही नामदेवरायांच्या भक्तीला आव्हान दिलं. दिवस थोडक्यात सांगायचा मुद्दा म्हणजे असा, कशाला अभिमान धरता भक्तीचा, मी आहे ना तुमच्या बरोबर, मी देतो ना तुम्हाला पाणी आणून योगाच्या माध्यमातून, असं ज्ञानेश्वर महाराज नामदेवरायांना म्हटले. म्हणून ज्ञानदेव महाराजांनी जणू काही भक्तीला आव्हान दिलं, भक्तीच्या सामर्थ्याला आव्हान दिलं. आणि आता खरी जी कसोटी होती ना, ती अर्थात ज्ञानेश्वर महाराजांची होती. कसं होतं की बघा आता काय करतात नामदेवरायांनी ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना सांगितलेल्या अगोदरचे संवाद आहेत ते तीर्थवाळीमध्ये आलेले, ज्ञानदेवांनी सांगितलेल्या एका गोष्टीचा, एका मुद्द्याचा संदर्भ घेतला, तो धागा पकडला. काय आहे ते? तो धागा म्हणजे संपूर्ण जगात विश्व भरून परमात्मा ओतप्रोत अशा प्रकारचा भरलेला आहे, आत्मा सगळीकडे आहे, असं ज्ञानदेवच म्हणत होते. तर त्याच्यावरती तो धागा पकडून म्हणतायत नामदेवराय की आत्मा तो विठ्ठल असता सर्व देही,
माझी काय नाही चिंता त्याची. तो व्यापक आहे म्हणून तुम्ही सांगितलं होतं मला. म्हणजे तेव्हा सुद्धा ज्ञानदेव काय गंमत करत होते की तो सगळीकडे व्यापक आहे, मग पंढरीच्याच त्या मूर्तीवरती तुमचं एवढं कशासाठी प्रेम असलं पाहिजे, कशाला त्या मोहात पडता, कशाला गुंतून पडता, असं ते म्हणत होते. तर ते काही नामदेव ऐकायला तयार नव्हते. त्यांनी चातकाचं उदाहरण दिलं की सगळीकडे जरी समुद्र आहे, पाणी, नदी आहेत, नद्या आहेत, विहिरी आहेत, तलाव आहेत, पण चातकाला ते पाणी नाही प्यायचं. ते पाणी नाही का? पाणीच आहे ना. आता कदाचित तुम्हाला की समुद्रातलं पाणी जे आहे ते खारट आहे म्हणून कदाचित त्याला नसेल आवडत. खारट पाणी कशाला कोण पितं ना. पण ठीक आहे, नद्यामध्ये पाणी आहे, तलावांमध्ये पाणी आहे, कालव्यांमध्ये पाणी आहे, विहिरींमध्ये पाणी आहे, तिथे काही खारट नसतं ना. पण नाही, तो चातक म्हणतो की हे जरी सगळं पाणी असतं तरी मला माझ्यासाठी जे पावसाच्या रूपानं थेट मेघामधून जलधारांच्या रूपानं खाली येतं, त्यातला एक थेंब सुद्धा मला पुरेसा आहे. तसं माझं मी चातक आहे आणि ते पंढरपूरचं पांडुरंग म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून जलधारा आहे, ती मूर्ती मला पाहिजे. असं उत्तर तेव्हा नामदेवरायांनी ज्ञानेश्वर महाराजांना दिलं होतं. म्हणजे व्यापक असल्याचा मुद्दा ज्ञानदेवांचाच आहे. तोच मुद्दा पकडून ते म्हणतात की खरोखर अशा पद्धतीने तुम्ही सांगितल्याप्रमाणे परमात्मा जर सर्व व्यापक असेल, विठ्ठल जर सर्व व्यापक असेल, तर तो सगळ्यांच्या देहामध्ये आहे. सर्वा घटी राम देहादिही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, असं हरिपाठामध्ये वचन आहे ज्ञानदेवांचं. तर तसंच हे म्हणतायत की आत्मा तो विठ्ठल असता सर्व देही, माझी काय नाही चिंता त्याची. मग तो जर माझ्याही शरीरामध्ये असेल तर त्याला माझी चिंता नाही असं कसं होईल? त्यामुळे माझी खात्री आहे की तो जर सर्व व्यापक असेल आणि माझी जशी खरोखरची निष्ठा असेल तर तो माझी काळजी घेईल, माझी काळजी करेल आणि काळजी घेईल. नामा म्हणे धीर धरावा नावेक, दावीनं कौतुक स्वामी जवळ. बघा केवढा आत्मविश्वास आहे की थोडं थांबा, मी दाखवतो तुम्हाला कौतुक, भक्तीचं कौतुक दाखवतो, भक्तीचं सामर्थ्य दाखवतो, असं अत्यंत आत्मविश्वासानं नामदेवराय ज्ञानदेवांना म्हणतायत. आणि काय केलं त्यांनी मग की त्यांनी विठ्ठलाचा धावा आरंभिला, विठ्ठलाचा धावा त्यांनी आरंभिला. आणि तुम्हाला सांगतो या नामदेव गाथेमधला जो 921 अभंग आहे तो हा धावा सांगणारा अभंग आहे की कशा प्रकारे हाका मारल्या नामदेवरायांनी. म्हणजे संकटात सापडलेला जो भक्त असतो तो परमात्म्याची आठवण करतो. जसं तुकोबराय त्या भागवत पुराणामधल्या गजेंद्राची गोष्ट सांगतात की ज्याला नकराने ज्याचा पाय पकडला होता त्या मगरानं, आणि तो हत्ती संकटात सापडला, त्याचे सगळे जवळचे लोक त्याला सोडून गेले, त्याने धावा केला. कसा धावा केला? कोण होईल तो ब्रह्मांड चालक, आपणची हाक देईल हाके. मग तो आला परमात्मा त्याला सोडवायला. द्रौपदीचा धावा आपल्याला माहितीये. ज्यावेळेला भर दरबारात कौरवांनी दुःशासनासारख्या दुष्ट माणसांनी वस्त्रहरण करण्याची पाळी आणली, त्या स्तरावरती तो उतरला, त्यावेळेला द्रौपदीनं कृष्णाचा धावा केला. आणि असा जर तो खरा भक्त असेल आणि त्याने जर परमात्म्याला तशी हाक दिली तर परमात्मा प्रगट होतो. जसं प्रल्हादाच्या बाबतीत आपल्याला माहितीये. तर तशा प्रकारे नामदेवरायांनी हा धावा केला परमात्म्याचा. तो 921 अभंग नामदेवरायांच्या गाथेमध्ये प्रविष्ट आहे. त्यातल्या काही ओळी मी आपल्याला वाचून दाखवतो. काय म्हटलेलं आहे? 220 आणि 221 असे 2 अभंग आहेत. ते म्हणतायत त्याच्यामध्ये त्या अभंगामध्ये असं म्हणतायत, मग लावून या नेत्र निर्धारूपै केला, हृदयी आठविला केशीराज, तू इष्टमित्र बंधू स्वयरा जननी जनकू, नेणे मी आणिकू तुझ वाचुनी.
बघा किती मनापासून आहे, किती हृदय आहे. ही पंढरीराया मज लागी धावतो, जणी पाहसी अंतू कृपाळूया. तुकाराम महाराज एके ठिकाणी असंच परमात्म्याला बोलवत आहेत आणि ते काय सांगतात की तू ये. कसा ये? चालत आलास तर तुला वेळ लागेल, धावत ये. तुका म्हणे चाली नको चालू धाव घाली. चालत नको येऊ, चालत त्याला वेळ लागेल, तू धावत ये. इतकी निकड असू शकते, तशी आता ही निकड आहे. आणि तेच नामदेवराय सांगतात, ही पंढरीराया मज लागी धावतू, जणी पासी अंतू कृपाळवा. माझ्यासाठी धावत ये. बर, तुझी ये भेटीची बहुखंती वाटली, असुवे दाटिली नेत्र कमळी. धीर न धरवे जीवा पोकारी तो धावा, ये माझ्या केशवा माय बापा. काया वाचा म्हणे विनटलो चरणासी, तुम्ही शरण आणि कसे जाऊ कोणा. मी योगमार्गाला शरण जाऊ, योगाला शरण जाऊ, योग्याला शरण जाऊ? नाही, मी जरी गेलो तरी त्याच्यामध्ये लाच कोणाची जाईल, तुझी जाईल, हे लक्षात घे. हे कंसात आहे, नामदेवराय तसं म्हणत नाहीत. ते काय म्हणतायत बघा, की जन्मोनी पोसना तुझाची म्हणती, मोकली तर अंतीला जर कोणा परत आलं, म्हटलेलंच आहे खरं तर. ते तुकाराम महाराजांनी अधिक स्पष्टपणे म्हटलं असतं कदाचित, पण हे सूचित करतात कोणाची जाईल त्याच्यामध्ये, लोक कोणाला नावं ठेवतील. अनाथा कैवारी नामाची आयणी, वर्णिजे पुराणी कीर्ती तुझी. ते काय लटकी वाणी करशीला आजी, अजूनही तुझं माझी करुणा नाही. आणि मग मगाशी सांगितलेल्या त्या 2 गोष्टी आहेत बघा. काय? गजेंद्रा कारणे ज्या वेगी थांबणे, केले तव स्मरणे कळवळूनी. ते धावणे पाहिजे खरं तर तिथे. गजेंद्रा कारणे ज्या वेगी धावणे, केले तव स्मरणे कळवळूनी. द्रौपदीचे आकांती इचकी सोडविणे, ते मद कारणे विसरलंस. द्रौपदीने आकांत केल्या तू धावत आलास, गजेंद्राने हाक मारल्या त्याला सोडवायला आलास. आता माझ्यावरती प्रसंग आलेला आहे, ह्या जुन्या गोष्टी तू विसरलास का तुझ्या? येता निरविले ज्ञानदेवा प्रती, दिदला त्याचे हाती हात माझा. तो तू कैसा मज लागी करशील उदास, धाव कासावीस थोर झालो. कासावी झालेलो आहे, तू धाव. सर्व भावे तू मज लागी लोभापर, मी तुझा डिंगर आवडता. नामा म्हणे हासे झाले पिसुनाचे, न करी मदत दिनाचे अवघेरण. तेव्हा तू अशा प्रकारे धाव आणि ये. हा धावा नामदेवरायांनी केल्यानंतर पुढच्या अभंगात उल्लेख मिळतो. काय झालं ते? तेव्हा परमात्मा पंढरीराय हे रुक्मिणी मातेबरोबर पंढरीला होते. तेव्हा निज भुवनी सुखे पंढरीनाथ, नित्य जीवी निज भक्ताचे. कृपेचा वरसू होता देवा पोटी, त्याची करी गोष्टी रुक्माईसी. म्हणजे नामदेवरायांचा विरह पांडुरंगालाही जाणवत होता आणि नामदेवरायांच्या बद्दलच्या गप्पा गोष्टी करीत होते देव रुक्मिणी माते बरोबर. आता त्यावेळेला काय होतंय की क्षेम माझा नामा यावा एक वेळा, मग मी जीवा वेगळा जाऊ ती. मी त्याला पाठवले ज्ञानदेवांच्या भिडीला बळी पडून, पण आता मात्र परत त्याला मी जाऊ देणार नाही, असं तिथे विठ्ठल रुक्मिणीला म्हणतायत. आजी माझा डावा काल होतो लोचन, करीत तसे स्फुरण वाम बाहू. म्हणजे हे जे लक्षणं आहेत ना, अशी शरीरामध्ये जे काही होतं त्याच्यावरनं आपणाला ती चिन्ह असतात. मग डावा डोळा स्फुरण, लवणं, किंवा काही संकट वगैरे आले की काय, नंतर आणखीन काही उजवा बाहू स्फुरण, असं म्हटलं जातं त्या सगळ्या होराशास्त्रामध्ये. उद्वेग उपसर्ग वाटती जीवाशी, कवना जीवलगासी कष्ट होती. कोणाला काहीतरी झालंय की काय माझ्या भक्ताला, अशी मला शंका वाटून राहिलेली आहे. वाजता पै वारा न लागावा राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. वाटे तानभूक झाली त्या पिडणी, तरीच माझ्या मनी ऐशी दशा. काहीतरी झालेलं आहे कोणाला तरी,
कोणाला तरी तहान लागली, कोणाला तरी भूक लागली, कोणीतरी संकटात सापडलं असं मला वाटतंय या लक्षणांच्या वरून. तव ती विश्वमाता विचारी नावेक अवचिता शोक पडिला कानी. तर रुक्मिणीला आश्चर्य वाटलं की असं काय म्हणताय ते. आणि तेवढ्यात अवचित शोक पडिला कानी, ते जे आता मगाशी आपण सांगितलं ना, नामदेवांनी धावा केला, तो धावा देवाच्या कानी पडलेला आहे. म्हणे तृषाकांत नामा करीतसे थांबा, वेगी जाऊनी देवा करीतसे धावा, वेगी जाऊनी देवा सांभाळा. धावा पाठ पाहिजे तिथे. काय करतायत तुषाकांत नामा, धावा करतायत. आणि हे रुक्मिणीला सुद्धा ऐकू आलं हा धावा. आणि रुक्मिणी सांगायला लागले की अहो तुमचा नामदेव संकटात सापडलेला आहे, काहीतरी तहान वगैरे दिसते लागलेली त्याला, तेव्हा त्याला सांभाळा जा. आता बघा, तव तो आर्त बंधू ऐकोनी वचन मनाचे मने वेगू केला. विठ्ठलाने ते ऐकलं वचन रुक्मिणीचं आणि ताबडतोब ते आपण मारुतीच्या बाबतीत कधीतरी म्हटलं ऐकलं ना, मनोजवम मारुत तुल्य वेगम. मनाच्या वेगानं, तर मन किती वेगवान असतं आपल्याला कल्पना आहे. मनाला क्षण सुद्धा लागत नाही दुसरीकडे जायला. कुठेही परलोकात सुद्धा जाऊ शकतं एका क्षणामध्ये. तसं त्या वेगाने विठ्ठल तिथून निघाले आणि तिथं आले. आणि आल्या आल्या त्या ठिकाणी त्यांनी काय केलं असेल, तर तो अर्थबंधू ऐकून वचन मनाचे निमने वेगू केला, तो गडगडीत कूप उदके ओसंडला. तो कूप, ती विहीर, असं पाणी वरती उसळलं, आवाज करीत गडगड करीत असा आवाज वरती ओसंडला, ओसंडून वाहू लागला, जणू काही कल्पांती खवळला सिंधू जैसा. इतक्या वेगानं असा वरती ते सगळ्या पाण्याचा प्रवाह काय म्हणतात त्याला वरती आला त्याचा. ज्ञानदेव म्हणे झाले अभिनव कैसा ऋणिया देव केला येणे. बघा, ते पाहिल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले की बघा, भक्तीच्या सामर्थ्याने नामदेवांनी देवाला सुद्धा ऋणायित केलं आहे. केला ऋणी नारायण असं तुकोबार यांनी म्हटलंय. नवे क्षण वेगळा. भक्तीचं किती सामर्थ्य आहे, तर भक्तीच्या माध्यमातून देवाला सुद्धा तुम्हाला ऋणी करता येतं. माणी भक्तांचे उपकार ऋणिया म्हणवी निरंतर, केला निर्गुणी आकार कीर्ती मुखे वाणिता. तुकोबार सांगतात की परमात्मा हा निर्गुण रूपामध्ये होता आणि निर्गुण असल्यामुळे त्याला कशाचंही सुख घेता येत नव्हतं. आपण स्वतः कसे आहोत हे त्याला कळत नव्हतं. अशा वेळेला काय केलं, भक्त पुढे आले आणि त्यांनी परमात्म्याचं गुणगान करायला सुरुवात केली. आणि ते ऐकून परमात्मा निर्गुण निराकार रूप सोडून सगुण साकार झाला. आणि म्हणून परमात्म्याला भक्तांनी रूप दिलं, म्हणून परमात्मा भक्तांचे उपकार मानतो. आणि भक्तांचे उपकार ऋणिया म्हणवी निरंतर, केला निर्गुणी आकार कीर्तिमुखे वाणी. तर तशा प्रकारे नामदेवांनी विठ्ठलाला ऋणी करून सोडलेलं आहे. सावध करून या दिले आलिंगन, जीवे निंब लोन उतरले. आणि तोपर्यंत नामदेव महाराजांनी धावा करता करता ते थोडेसे ग्लानी आली होती, म्हणजे तहान तर लागलेली तुझ्या अगोदर, परत आता असा काय म्हणत त्याला मनापासून अर्थतेने धावा केला. तर नामदेवरायांना ज्ञानदेवांनी थोपटून काय केलं, असं सावध केलं, आलिंगन दिलं. जीवे निंबलोन उतरले, तो येरे चरणावरी ठेवलेला माथा. तर नामदेवांनी काय केलं, त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पायावरच मस्तक ठेवलं आणि सांगितलं, हो मला खात्री होती, म्हणे माझी चिंता, म्हणे माझी आहे चिंता विठोबास. माझी चिंता, माझी काळजी त्या विठ्ठलाला आहे, त्यामुळं हे होणारच होतं. आणि अर्थात त्यांनी ते सगळं पाणी प्राशन केलं, तहान भागवली. आणि नावा म्हणे माझे बहु लळे पुरविले, काही देखील पावले विठीवर. म्हणजे सगळे लळे त्या पांडुरंगाने पुरवलेले आहेत. आता सुद्धा तोच धावून आला, त्यानंच या
विहिरीला असं पाणी वरती आणलं विहिरीतलं, अशा प्रकारे संकटातून सोडवलं. तर हे कशामुळे शक्य झालं? तर हे माझ्या भक्तीमुळे शक्य झालं. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज जे त्यांना सांगत होते की बाबा हे तू आता बाकीच्या गोष्टी सोडून दे, ठीक आहे आतापर्यंत तू सांगितलं भक्तीच्या बद्दल, कौतुक आहे तुझं, पण आता तहान लागल्यानंतर जे पाणी पाहिजे ते पाणी मिळवण्याचा एकमेव उपाय योग मार्गातला आहे. तो मार्ग मला अवगत आहे. मी आता परत जाईन तुझ्यासाठी, विहिरीत उतरेन आणि पाणी आणून देईन तुझ्यासाठी. ते म्हणाले नाही, माझी भक्ती खरी असेल तर मला पाणी वरती आलं पाहिजे माझ्या विहिरीत. म्हणजे बघा आता कशी त्यातली गंमत आहे. आपण थोडसा दुसऱ्या बाजूने विचार करू या गोष्टीचा. भक्ती मार्गामध्ये आणि योग मार्गामध्ये काय फरक आहे? योग मार्गाने ज्ञानेश्वर महाराजांनी जे पाणी पिलं ते त्यांनी एकट्याने पिलं, तो एकट्याचा मार्ग आहे. पण जेव्हा भक्ती मार्गाच्या माध्यमातून म्हणूयात नामदेवरायांनी ते पाणी वरती आणलं विहिरीतलं, त्यावेळेला ते पाणी फक्त नामदेवराय पिऊ शकत होते असं नाही, पिऊ शकतात सगळे लोक जे कोणी असतील ते. किंवा त्याच्यानंतर ती विहीर अजूनही वाहत आहे असं त्या म्हटलं जातं. राजस्थानमध्ये ते एक गाव आहे, त्या ठिकाणी अजूनही ती विहीर दाखवली जाते नामदेवांची. तर भक्ती ही सार्वत्रिक उपयोगाची आहे, योग हा वैयक्तिक उपयोगाचा आहे. हा त्यातला महत्वाचा भेद आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि पुढेही जाऊन ज्ञानेश्वर महाराज तिथेच नाही थांबले. मग तिथे त्यांनी नामदेवरायांची आणखी स्तुती केली. ती स्तुती तुम्हाला या 922व्या अभंगात दिसेल. काय म्हणतायत ज्ञानेश्वर महाराज नामदेवरायांना? योगी परम ध्यानी बैसली या जाणा, काही यारे मना विश्रांती नुपजे, तुझं विण दुसरे काहीच नाठवे, लागली तुझी सवय विष्णू दासा. म्हणतात की अरे तुझ्या सहवासाची मला सवय लागलेली आहे. कवन कुळी तू जन्मला असे नामा, केशव परमात्मा तुझं जवळी. नामदेवराय श्रेष्ठ, त्यांचं कुळ श्रेष्ठ. बरं, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते, असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. धेनू वसे वनी वत्सा असे घरी, चित्त तयावरी ठेवणी चरे, ते तया देखुनी संतोषली मनी, तैसा तुझे गुणी ओल्हावलो, तीर्थयात्रे जाणे न लगे काही करणे, ऐकून तुझे गाणे सुखरूप. वेळा आता हे पहा, आता काय म्हणतात माहिती का, ती सगळी नामदेवरायांची कसोटी पाहून झाली की अरे तीर्थयात्रेला चल, सगळे लोक जातात वगैरे वगैरे वगैरे, तो जो महिमा आहे तो सगळा आधी सांगून झाला होता ना. आता म्हणतायत ज्ञानेश्वर महाराज बघा काय म्हणतायत, तीर्थयात्रे जाणे न लगे काही करणे, ऐकून तुझे गाणे सुखरूप. ज्याप्रमाणे गाताय, ज्याप्रमाणे मला निरूपण करून सांगतायत भक्तीबद्दलचं, ते एवढं महत्वाचं आहे की तीर्थयात्रेला वगैरे जायची काही गरज राहिली नाही मला, काही आवश्यकता नाही कुठल्याच गोष्टीची. तुझं गाणं ऐकत राहावं, बाकी काही करू नये. ही खुद्द ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेवरायांना दिलेली पावती आहे. वेडावाल्या श्रुती स्मृती आणि पुराणे योगियांची ध्याने विसर्जिली. तुझ्या भक्तीमुळं काय झालेलं आहे की वेद श्रुती सुद्धा, श्रुती स्मृती पुराण वेडावलेले आहेत. योगी ध्यानातून बाहेर आले की आपल्याला जी गोष्ट त्या ध्यानातून साध्य होत नाही, मिळत नाही, ती या नामदेवरायांना भक्तीच्या माध्यमातून प्राप्त झाली. आपण त्यांच्या पुढे बसावं, येऊन त्यांना विचारावं काय असतो खरा पारमार्थिक अनुभव, असं हे ज्ञानेश्वर महाराज नामदेवरायांना म्हणतात. तुझे प्रेम सांडावे आणि मने कोठे जावे, जाऊन या पाहावे काय कुठे. तुला सोडून कुठेही जायची माझी इच्छा नाही, काही नाहीच राहिलं दुसरीकडे की जे मी पाहिलं पाहिजे आणि वगैरे वगैरे अशा प्रकारचं. समाधी सोहळा लय लक्ष वैराग्य, आम्हा लागी भाग्य आणि आले. ऋषी गणगंधर्व ब्रह्मादिक सर्व, लक्षिता तो ठाव आरूपाचा. हे फार महत्वाचं आहे. लक्षुनिया योगी पाहती आभास, ते दिसते आम्हास दृष्टी पुढे. हा फार किती महत्वाचा म्हणजे बघा तोपर्यंत आहे की योगी ध्यानाच्या माध्यमातून समाधी लावून जे आभास बघतात
ते आम्हाला प्रत्यक्ष समोर दिसतं, ते दिसते आम्हाला दृष्टीपुढे. तेच सांगतायत तिथे ज्ञानेश्वर महाराज. काय सांगतायत की ऋषी गणगंधर्व ब्रह्मा लक्षिताती ठाव आरूपाचा ते जे रूप आहे तो आम्हा सन्मुख उभा केला. तो परमात्मा जो योगी लोक ध्यानाच्या माध्यमातून बघायचा प्रयत्न करतात, त्या परमात्म्याचा आभास त्यांच्यापर्यंत पोहोचतो नाही असं नाही. तो तू आमच्या पुढे साक्षात उभा केला. चरणासी लागला ज्ञानदेव. आणि अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेवरायांची चरण धरले. मी तुम्हाला म्हणालो ना सुरुवातीला की हे दोघं समान अधिकाराचे महापुरुष आहेत. महाराष्ट्राचं भाग्य आहे की महाराष्ट्राला एकाच वेळेला त्या 13व्या शतकामध्ये असे दोन महापुरुष मिळाले आणि ज्यातल्या एकाने या मार्गाचा पाया घातला आणि दुसऱ्याने त्याचा विस्तार केला. हे ज्ञानदेव आणि नामदेव अशा प्रकारे या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे वर्णन केलेलं आहे तीर्थावळीमध्ये. अत्यंत महत्वाचा हा जो प्रसंग आहे तो प्रसंग आपल्याला या ठिकाणी दिसतो. आणि मग पुढचा मुद्दा आला. कोणता मुद्दा आला की हे सगळं ही जी कसोटीला लावलं होतं ज्ञानदेवांनी नामदेवांना आणि नामदेवांच्या भक्तीला. मी म्हणालो की हा फक्त एकट्या नामदेव या व्यक्तीपुरता चॅलेंज नव्हता, तर तो भक्ती मार्गालाच चॅलेंज होता. भक्ती मार्गच कसोटीला लागला होता, पणाला लागला होता. आणि मग त्या प्रकारे त्या कसोटीला नामदेवराय उतरलेले आहेत. बरं, आता मी असं दाखवून दिलेलं आहे की हा जो प्रसंग आहे तीर्थावळीमध्ये आलेला आहे. आता त्या तीर्थावळीतल्या या सगळ्या प्रसंगाचं वर्णन आणखी दुसऱ्या कोणी संतांनी केलेलं आहे का की ज्याच्यामुळं याला पुष्टी मिळेल, त्याला आपण कॉरोबोरेट म्हणतो, होईल. असं असेल तर ते अधिक त्याला प्रामाण्य प्राप्त होईल ना, ऑथेंटिसिटी प्राप्त होईल. आता ज्ञानदेवांनी काही ते लिहिलं नाही तशा प्रकारे, परंतु असा एक अभंग जनाबाईंनी रचलेला आहे. तो नामदेव गाथेमध्ये जनाबाईंच्या अभंग 470 या क्रमांकामध्ये आहे. मी त्यातले काही चरण तुम्हाला वाचून दाखवतो की हे सांगतायत जनाबाई जे आता आपण ऐकलं. नामा म्हणे ऐका स्वामी नारायणा, एक विद्यापना परिसावी, कटावरी न राही कर ज्या देवाचे, न घेमी तयाचे दर्शन. असं विठ्ठलाला सांगितलेलं आहे नामदेवांनी पंढरी सोडताना की तुम्ही म्हणता म्हणून मी जातो, परंतु मी कुठल्याही देवाचं तिथे जाऊन दर्शन घेणार नाही. हे जनाबाई सांगतात तो प्रसंग एकूण तीर्थावळीचा. पुढचं चरण अधिक महत्वाचं आहे. मारिताची हाक यावेता झडकरी, बरे म्हणे हरी नामयासी. आणि कुठल्याही प्रसंगाने मी जर तुला हाक मारली तर तू ताबडतोब तिथे आलं पाहिजे असं नामदेवांनी विठ्ठलाच्याकडनं कबूल करून घेतलं होतं. म्हणजे तुकोबांच्या भाषेत जर सांगायचं झालं, तुका म्हणे झाला खंड दोघांचा विठ्ठला, तो जणू काही करार होता. तू सांगतोस म्हणून मी जातो, पण लक्षात घे मी तिथे गेल्यानंतर तिथल्या देवाचं दर्शन घेणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जर तुला हाक मारली काही कारणानिमित्त तर तू आलं. आता अशा प्रकारची हाक मारावी लागेल. बरं, असं काही नामदेवांना त्या वाटलं नसेल, पण कसा योगायोग असतो बघा. खरोखर तसा प्रसंग आला. त्या तहान लागण्याचा प्रसंग जो आता आपण पाहिला आणि नामदेवरायांना भाग पडलं की आता आपल्याला विठ्ठलाला हाक मारली पाहिजे. आणि ती कशासाठी? स्वतःची तहान भागणं हा वेगळा मुद्दा आहे. कदाचित तिकडं नामदेवरायांनी दुर्लक्ष केलं असतं, लक्षात घ्या. पण तसं नाही झालं तर भक्ती मार्गाची अप्रतिष्ठा होईल. म्हणून नामदेवरायांनी धावा केला विठ्ठलाचा, त्याला बोलावलं आणि त्याप्रमाणे येऊन त्यानं काय केलं सांगा. त्यानं त्या विहिरीतल्या पाण्याला असं वर आणून
नामदेवरायांच्या ताण्याचा प्रश्न सोडवला. पण त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे भक्ती मार्गाचं महत्व अशा पद्धतीने प्रतिष्ठित केलं. तर ही पावती ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेवरायांना दिली. आणि तो तसं तीर्थावळीचा क्लायमॅक्स आहे खरं म्हटलं तर. की बघा, नामदेवराय जो भक्तीचा महिमा सांगत होते तो महिमा प्रमाणित झाला. आणि ते प्रमाणपत्र कुणी दिलं? खुद्द ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेलं आहे. चला, हा महत्वाचा मुद्दा संपला. म्हणजे त्यांची तीर्थयात्रा सफळ संपूर्ण झाली आणि आता ते पंढरीला यायला निघाले आणि पंढरीमध्ये आले. मधल्या प्रवासाचा तपशील त्यांनी दिलेला नाही. मुख्य दोन गोष्टी कोणत्या मिळाल्या आपल्याला? मुख्य दोन गोष्टी अशा मिळाल्या की त्या दोघांचा संवाद झाला की ज्या संवादामध्ये नामदेवांनी ज्ञानेश्वर महाराजांना भक्तिशास्त्राचं निरूपण केलं. एक मुद्दा. आणि त्या भक्तिशास्त्रानुसार प्रत्यक्ष व्यवहार होऊ शकतो. हे नुसते बोलायच्या भात बोलायची कडी असं नाही. शब्दाचे बुडबुडे नाहीत, मोकळ शब्द नाहीत. शब्द बापुडे की विलवाने असं मराठी कवीने म्हटलेलं आहे का? तसे नाहीत. तर ते काय आहे? खरोखर आहेत. हे सुद्धा त्याचं प्रात्यक्षिक जणू काही ते सुद्धा त्यांनी तिथे दाखवलं. हे महत्वाचे प्रसंग. आणि ते करून म्हणजे त्यांना जे साधायचं होतं ते त्यांनी साधलं. तिकडे ते नंतर मी तुम्हाला उल्लेख केलेला आहे पूर्वी की तीर्थयात्रेत तीर्थामध्ये जाऊन तिथे आंघोळ करून स्नान करून त्यांना त्या तीर्थांना त्यांचं तीर्थत्व प्राप्त करून द्यायचं होतं. ते त्यांनी दिलं. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं काम झालेलं आहे. तीर्थांचा उद्धार करण्याचं काम झालंच हे दोघं तिथे गेल्यामुळे. पण शिवाय त्यांना नामदेवांच्या संगतीमध्ये भक्तिसुख घ्यायचं होतं, भक्तिशास्त्र ऐकायचं होतं आणि नामदेवांची भक्ती कसोटीला लावून पाहिजे होती. ते सगळं झालं आणि आता ते परत पंढरीला आलेले आहेत. तर ते तीर्थावळीमध्ये कसं येतं पहा. तीर्थे करुणी नामा पंढरी आला, जीवलगा भेटला विठोबासी. आले ते कुठे आले? पंढरीला आले. विठ्ठलाला भेटले. सद्गदित कंठ ओसंडला नयनी, घातली लोळणी चरणावरी. लोळण घातली पायावर. शिणलो पंढरी राया पाये कृपा दृष्टी, थोर झालो हिमपुटी तुझं विन. मी इतके दिवस बाहेर होतो पंढरी क्षेत्र सोडून, हिमपुष्टी झालो, कष्टी झालो. बरं, अज्ञानाचा भाग होता माझे मनी, हिंडविले म्हणून देशोदेशी. ठीक आहे, ते तू केलंस त्याप्रमाणे मी हिंडलो, तू मला हिंडवलं. परी पंढरीचे सुख पाहता कोटी वाटे, स्वप्नीही परी कोठे न देखेची. पंढरीच्या सारखं सुख मला कुठेही पाहायला मिळालं नाही. उदंड तीर्थांची ऐकोदाय प्रौढी, परिचित्त माझे ओढी चंद्रभागा. ते पंढरीच्या पुढे परिहार देतात. तुकाराम महाराजांनी सांगितले बघा, उदंड पाहिले, उदंड ऐकले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा, ऐसा पुंडलिक कुठे दाखवा. ऐसा विटेवर देव कुठे? असं कुठे मिळणार नाही. असा काला तू कुठेही मिळणार नाही. फार सुंदर अभंग आहे तुकाराम महाराजांचा. खूप पाहिलं, खूप ऐकलं, परंतु पंढरी सारखं दुसरं कुठेही आपल्याला पाहायला ऐकायला मिळालं नाही. आणखी एक अभंग आहे ना, वाराणसी गया पाहिली द्वारका, परी नये तुका पंढरीसी. वाराणसी पाहिली, द्वारका पाहिली, गया पाहिली, परंतु कुठल्याही तीर्थाची तुलना पंढरीशी होत नाही. ते अतुलनीय आहे, सर्वश्रेष्ठ आहे असं तुकाराम महाराज सांगतात. तसंच या ठिकाणी नामदेवराय सांगतात की उदंड तीर्थांची ऐकोदाय प्रौढी. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, हा ऐकोदाय प्रौढी, परिचित्त माझे एवढी चंद्रभागा. म्हणून चरणांची ठाकूरनी सावली, आलो मज सांभाळी माय बापा. मी आलोय, आता मला सांभाळ कर. तया देवाची वास न पाहती माझे नयन, न करीती पूजन करत त्यांचे. ते कुणी दुसरे इतर देव असतील, तेने पण ते माझे न चरिती चरण, नायकती श्रवण कीर्ती त्यांचे. म्हणजे जरी ते शरीराने तिकडे असले तरी त्यांचं लक्ष सगळं पंढरीतल्या
विठ्ठलावरती केंद्रित झालेलं होतं असं म्हणतात ते. कटी तटी जेणे कर नाही ठेविले, न देखे पाऊले विटेवर. कटी तटी म्हणजे काय? चंद्रभागेचे तटी, ते आधारभूत आहे कंसात. तो उभा आहे आणि कटी म्हणजे कटावर हात ठेवून उभा आहे. तो देव माझ्या दृष्टिकोनातून जर नसेल तर महाराज म्हणतात म्हणजे एकनिष्ठ भाव आहे बघा. त्या ते म्हणतात देव लाजे माझे मन, ते कष्ट दारुण कवना सांगू. त्याला मी देव म्हणायला लाज वाटते, कष्ट होतात. दये गावी नाही वैष्णवांचा मिळू, न देखी सुकाळू हरिकथेचा. जिथे वैष्णव नाहीत ज्या गावामध्ये, जिथे हरिकथा होत नाही, कुंचे गरुड टके न देखो पताका. ज्या गावात देवाच्या ज्या गावात गरुड टके नाहीत, कुंचे नाहीत, पताका नाहीत, त्या देवाची शंका वाटते थोर. तो देव आहे का अशी मला शंका वाटती. हे जेथे न देखे तेथे खंती वाटे जीवी, ते वेळी आठवी रूप तुझं. तेव्हा मला तुझ्या रूपाची आठवण यायची आणि माझं समाधान होतं. इष्टमित्र बंधू तू कुळदेवता, नामा म्हणे आवडता प्राण माझा. कोण आहे माझ्यासाठी? इष्टमित्र आहेत, बंधू आहेत, कुलदेवता आहे आणि माझा प्राण आहे. आणखीन काय सांगायचं? प्राण म्हणजे सर्वात महत्वाचा असतो ना. प्राण गेला तर सगळंच गेलं. तसं तू माझा प्राण आहेस आणि म्हणून मी तुला सोडून जाणार नाही, असा त्याचा अर्थ होतो. तर हे विठ्ठलाला भेटल्यानंतर पहिल्यांदा नामदेवरांची प्रतिक्रिया ही आहे परत आल्यावर. आता त्याच्यावरती पंढरीराय म्हणतात की अरे नामदेवा, जशी तुझी अवस्था होती तशीच माझी पण होती. परत तुकोबाऱ्यांचा अभंग सांगतो. तुका म्हणे येथे पिसे तेथे तैसे असेल. इथे जर वेळेपणा असेल, खर तर हा एक प्रकारचा वेळेपणा आहे ना, वेळच आहे परमात्म्याचं लागलेलं. तेथे तैसे असेल, तिकडनं पण तशीच प्रतिक्रिया येईल. देवाकडनं सुद्धा त्याच प्रकारचा प्रतिसाद येईल. जसं ध्वनी तसा प्रतिध्वनी असतो, क्रिया तशी प्रतिक्रिया असते, साथ तसा प्रतिसाद पडसाद असतो. तसं नामदेवराय जे आता म्हणतायत देवाला उद्देशून की माझी अशी अवस्था झाली होती तुझ्याशिवाय, त्याचप्रमाणे पंढरीराय सांगतात की अरे बाबा, माझीही तशीच अवस्था होती. केशव म्हणे नाम्या कंती वाटे माझ्या मनी, निद्रा न लगे नयनी पाहता वाट. मलाही त्याच प्रकारची खंत वाटत होती, मलाही झोप नव्हती. तुझं विण उदास वाटे ही पंढरी, न पडे क्षणभरी विसरू तुझा. तुझा विसर मला क्षणभर सुद्धा पडत नव्हता. तुझ्याशिवाय मला पंढरी ही उदास वाटत होती. डोळिया वेगळा नवजे कोठे दुरी, चित्त मदवरी ठेवून राहे. माझ्या डोळ्याच्या टप्प्यामध्ये असायचा. तुझं माझी सवय मदत तुझी आवडी, गुळासी न सोडी गुढी जायची. गुळ आणि गुढी यांच्यामध्ये जेवढं असं तादात्म्य असत, तसं तादात्म्य हे तुझ्या माझ्यामध्ये होत. गुळाच्या ढेपेमध्ये गुढी नेमकी कुठे असते हो? असं आहे का की त्या कुठेतरी अमक्या अमक्या भागात आहे, कुठेतरी मध्ये आहे? सर्वत्र असते. कणाकणामध्ये गुढी असते गुळाची. गुळाला सोडून कुठेही ती जात नाही. तितकं तादात्म्य तुझ्या माझ्यामध्ये आहे, होत. तैसे तुम्ही आम्ही एकमेका माझी, विचारता सहजी तुझे नाही. येतया जातया पुसे तुझी गोष्टी, म्हणे माझे नामे दृष्टी पडलेले होते. जे कुणी मधल्या काळात पंढरीला आले, कदाचित त्यातले काही तिकडनं उत्तरेकडनं आले असतील, त्यांना मी विचारलं की नामदेवराज पाहिले होते का तुम्ही येताना? वाटे तानुभूक पिढीला कोण जाणे. वाटे तानुभूक पिढीला जाणे कोण, एका मर्दवीने बुजू. तर तानुभूक त्यांना लागत असेल. रात्रंदिवस खेद करून या जीवा, असेल माझा धावा पोकारी.
रात्रंदिवस त्याला खंत वाटत असेल माझ्या विरहाची, आणि मला ते बोलवीत असतील. मदविन कोणाची सावली बैसेल, कोणत्या पुसेल क्षीण भाऊ. कोण त्याची काळजी घेईल, त्याचं सुखदुःख कोण विचारील, याची मला सतत चिंता वाटते आहे. धरवणे हनुवटी दिदले आलिंगन, कुरवाळुनी वदन नेत्र खुशी. अशा प्रकारे विठ्ठलाने नामदेवांना आलिंगन दिलं, हनुवटी कुरवाळली, डोळे पुसले नामदेवांचे. असं अत्यंत हृदय वर्णन तीर्थावळीमध्ये मिळतं. आणखी पुढे आहे, मग काढुनी कंठीची सुमन तुळशी माळा, घाली तसे गाळा नामयाच्या. आपल्या गळ्यातली माळ काढली, तुळशीची माळ, फुलांची माळ, आणि ती नामदेवरायांच्या गळ्यात त्यांनी घातली. सर्वांग सुंदर पाहे कृपादृष्टी, पुसे जीवीची गोष्टी कृपा सिंधू. आता पहा, हे एकदा तिथे आलेत नामदेवराय आणि ज्ञानदेव. हे कळल्यानंतर पंढरपुरात असणारी तेव्हा सगळी संत मंडळी तिथे आली देवळात. कोण कोण आले? निवृत्ती ज्ञानेश्वर, सोपान खेचर, नरहरी सोनार आदी करुणी, हे सगळे आले. निवृत्तीनाथ आले, सोपानदेव आले, विसोबा खेचर आले, नरहरी सोनार आले, आदी करुणी इत्यादी समस्त भक्त लोटांगण येती, आलिंगण देती नामया. सगळे जण नामदेवरायांच्या स्वागतासाठी तिथे आलेले आहेत. अनिवार्य सुमने वर्षती सुरवर, गगनी जय जयकार शब्द होती. पुष्पवृष्टी झालेली आहे. ऋषीगण गंधर्व मिळून सकळिक, इथे दृष्टी सुख घ्यावया असती. रुक्माई आरती घेऊन आली वेगे, ओवाळले दोघे देवभक्त. कौतुके नाम्याची पाहिली धरली हनुवटी, पाहे कृपादृष्टी घडिये घडिये. आता ही गोष्ट पहा बरं का, अशा प्रकारची क्रिया विठ्ठलानं ज्ञानेश्वर महाराजांच्या संदर्भात केलेली नाहीये. कारण ज्ञानेश्वर महाराजांचा संपूर्ण अप्रोच वेगळा होता, नामदेवरायांचा वेगळा होता. नामदेवराय हे केवळ विठ्ठलाने केलेल्या आग्रहामुळं गेलेले आहेत. त्यामुळं नामदेवांना अशा प्रकारे रिसिव्ह करणं हे विठ्ठलाचं कामच आहे ना. तसं ज्ञानदेवांचं नव्हतं. ज्ञानदेव काय म्हणत नव्हते की मी तुझ्याशिवाय बाहेर कसं जाऊ, माझं कसं होईल तुझ्याशिवाय वगैरे, अजिबात नव्हते. ते त्यांच्या एका विशिष्ट ज्ञानमार्गाच्या ह्याच्यात असल्यामुळे एका विशिष्ट अवस्थेतून ते बोलत होते. म्हणून त्यांच्या बाबतीत इतके संवेदनशील, इतके सेन्सिटिव्ह नाही आहेत विठ्ठल. पण नामदेवांच्या बाबतीमध्ये आहे. केशव म्हणे नाम्या धन्य तुझं पावले, बर्वे तुवा केले आत्महित. पुण्य पावन तीर्थे पाहिली सकळिक, प्रक्षाळिली पातक वासनेची. धन्य तुवा केले जन्मोनी सार्थक, शोक मोह दुःख निवारिले. म्हणजे तू आता ठीक आहे, काय तुला रस्त्यामध्ये झाला असेल त्रास, विरहाचं दुःख झालं असेल, माझ्या सोसावं लागलं असेल, ते तू सोसलं, मलाही झालं, ही गोष्ट खरी आहे. पण शेवटी हिशोब म्हणला तर काय दिसतं की तू तुझी यात्रा सफळ संपूर्ण करून इथे आलेला आहेस, हे तर नक्की आहे. पण आता मग थोडीच गोष्ट राहिलेली आहे, तेवढी तू करून टाक. म्हणजे खऱ्या अर्थाने त्या यात्रेची सांगता होईल. काय आपल्याकडे समजले सांगा? तीर्थयात्रेवर आलो आपण, विशेषतः काशी यात्रा करून जर आलो तर गावातल्या लोकांना एक प्रकारचं जेवण घालावं लागतं, द्यावं लागतं. त्या जेवणाचं नाव आहे मावंद. त्यामुळं काशी यात्रेतनं आल्यानंतर ते मावंद घातलं जातं. सगळ्या सोयऱ्या धायऱ्यांना, मित्रमंडळींना, गावकऱ्यांना बोलावलं जातं. म्हणजे मग ती यात्रा खरी तिची सांगता होती. तुम्हाला सांगतो, पूर्वीच्या काळी काशीला जाणं इतकं अवघड असायचं की खात्री नाही माणूस गेला तर परत येईल का नाही म्हणून. एखादा माणूस गेला समजा आणि परत आला तर लोक त्याच्या गळ्यामध्ये हार घालून त्याची गावातून मिरवणूक काढायचे. तो जेवण देईल हा मुद्दा वेगळा, त्यालाही वाटायचं त्याला आपलं सार्थक झालं सगळं, एकदा तरी यात्रा करायची असते. आता समज आहे आपल्याकडं, धार्मिक समजूत आहे. तर त्याप्रमाणे ते नामदेवराय आले यात्रा करून, आणि त्यांना भेटायला सगळे आले. त्या दोघांना भेटायला निवृत्तीनाथ आले, सोपान काका आले, विसोबा खेचर आलेत, नरहरी सोनार आलेत. आता तीर्थावळीत सगळं नमूद आहे, स्वागत केलं. आणि आता विठ्ठल सांगतायत सगळं, एक पहिला जो काही असतो, भर असतो सगळ्या याचा, तो ओसरला आणि आता विठ्ठल मुद्द्यावरती आले.
कुठला मुद्दा येतो की तुम्ही यात्रा करून आलेला आहात, आता त्या यात्रेचं मावंद पंढरपुरातल्या लोकांसाठी घातलं पाहिजे, असा तो त्यांचा काय प्रस्ताव आहे. तीर्थयात्रा सफळ व्हावया संपूर्ण करिका उद्यापन विधियुक्त केली या कष्टाचे होईल सार्थक. सांगेन ते ऐक वचन माझे, त्याला अगदी संस्कृत प्रचुर भाषेमध्ये उद्यापन म्हणतात, आपण ज्याला मराठीत मावंद म्हणतो. महामुक्ती श्री क्षेत्र वैकुंठ महिवरी विख्यात पंढरी भूवैकुंठ एकशीच अन्न अर्पे दुजामुखी राहे सदा सुखी कल्पवरी क्षेत्रवासी भावे पूजावे ब्राह्मण षड्रस भोजन द्यावे त्यासी सुगंध चंदन सुमन तुळशी माळा समर्पित तांदुळा सदक्षिणा समर्पित तांबुला सदक्षिणा ऐसे बोलून या देवे नामाधरेला करी राऊळा भितरी घेऊन गेले मग रुक्मिणीची सांगे वैकुंठिता राणा आजी आराधना नामयाची. इथे आपण थांबणार आहोत. इथे आले आणि विठ्ठलाने त्यांना सल्ला दिला की बाबा तुम्ही आता या सगळ्या क्षेत्रवासी लोकांसाठी विशेषतः इथल्या ब्राह्मणांच्यासाठी उद्यापन करा, तुमच्या यात्रेचं मावंद घाला, म्हणजे मग तुमची यात्रा खऱ्या अर्थाने सफळ संपूर्ण झाली, तिची सांगता झाली असं म्हणता येईल. आणि मग पुढे काय होतं हा पुढचा कथाभाग पुढे आहे आणि तो आपण पुढच्या आपल्या व्याख्यानामध्ये पाहू. पण महत्वाचा मुद्दा कोणता? नामदेवराय ज्ञानेश्वर महाराज तीर्थयात्रेला गेले आणि तीर्थयात्रेतून ते परत आले, हे झालं नॅरेशन. मध्ये त्यांनी जे काही केलं ते भक्ती मार्गाच्या दृष्टिकोनातून, तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून, भक्तीच्या तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यासाठी तीर्थावळी ही वारकऱ्यांना प्रमाण आहे. आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मजद्यावे असाय दान जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वसधर्म सूर्य पाहू जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेचे अलांछन मार्तंडचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये होवावे येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणेवरे ज्ञानदेव सुखिया दाना सुखी